नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। जी काही आतुरतेने आपण वाट बघत होतो की एमसीसी म्हणजे ऑल इंडियाची काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे आणि स्टेटची कधी चालू होणार आहे, तर ही डेट आता अनाउन्स झालेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना एमसीसीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, म्हणजे 15% गव्हर्नमेंट कॉलेज ऑल इंडिया मधून आणि डीम कॉलेज 100% ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करू शकता। याचं शेड्यूल आपण थोडक्यात जाणून घेऊया। याचं शेड्यूल आहे, हे बघा, रजिस्ट्रेशन चालू होणार आहे 4 ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, बरोबर आहे। म्हणजे सीट मॅट्रिक्स ही 4 ऑगस्टला येणार आहे। रजिस्ट्रेशन आणि पेमेंट तुम्हाला 5 ऑगस्ट पासून तर 12 ऑगस्ट पर्यंत तुम्ही करू शकता। रजिस्ट्रेशन आणि पेमेंट चॉईस फिलिंग म्हणजे काय? चॉईस फिलिंग म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला टाकायचं आहे, गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे का डीम आहे, कोणतं कॉलेज तुम्ही टाकू शकता चॉईस फिलिंग मध्ये। तर त्याची जी डेट आहे ती 6 ऑगस्ट पासून तर 13 ऑगस्ट पर्यंत सुद्धा तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। ओके, आता सीट अलॉटमेंटची प्रोसिजर आहे 13 ऑगस्ट टू 16 ऑगस्ट पर्यंत, बरोबर आहे। सीट अलॉटमेंट होईल 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत। आणि त्याचा राऊंड जो फर्स्ट राऊंड जो आहे, आता फर्स्ट राऊंडचं शेड्यूल आपण बघितलंय, तर त्याचा जो रिझल्ट आहे पब्लिश होणार आहे तो 17 ऑगस्टला पब्लिश होणार आहे। म्हणजे कोणत्या कॉलेजला आपलं मेरिट मध्ये नाव आलंय का, आपल्याला सीट अलॉट झाली का, ते 17 ऑगस्टला कळेल। ओके, आता रिपोर्टिंग आणि जॉईनिंग म्हणजे काय की आपल्याला जर सीट अलॉट झाली तर मग कॉलेजला जाऊन काय करायला पाहिजे, तर सीट अलॉटमेंट नंतर जॉईनिंग म्हणजे जे काही ऑफिशियल आपले डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला जाऊन तिथे जॉईनिंग करावी आपल्याला लागते। ओके, ते सविस्तर आपण त्याचे रूल्स रेग्युलेशन काय आहे ते पुढच्या याच्यात आपण व्हिडिओमध्ये सांगू, बरोबर आहे। आणि व्हेरिफिकेशन जॉईनिंग कॅन्डिडेट आता 18 तारखेपासून तर तुम्ही 22 तारखेपर्यंत त्या जे काही संबंधित कॉलेज असेल जे तुम्हाला मिळाले त्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे। आता महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी चालू होईल हे आता बरेच कॉल विद्यार्थ्यांची पालकाचे चालू होतील। ते टेंटेटिव्हली डेट 13 तारखेपासून महाराष्ट्र सीईटी सेलची सुद्धा काउन्सिलिंग चालू होऊ शकते। ओके, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काउन्सिलिंग जॉईन केलेली नाहीये किंवा अजून डिसिजन घेतलेले नाही तर लवकरात लवकर ऑफिसला या, काउन्सिलिंग जॉईन करा। ओके, आणि जे काय असेल ते तुमचं ऍडमिशन हे सुरळीत एकदम व्यवस्थितपणे करा। हा जो आहे हा एमसीसी म्हणजे ऑल इंडिया 15% आणि 100% डीम कॉलेजचा जो काही आहे हा शेड्यूल आलेला आहे, जे मी फर्स्ट राऊंडचं तुम्हाला शेड्यूल सांगितलेलं आहे। असं सर्व राऊंडचं शेड्यूल हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहोत। ओके, खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।